फलाधृता पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकर स्मृतम् शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानमृण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदा शिवसमारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ता वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। शंकराचार्य स्वरूप माझे सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई यांच्याही चरणी वंदन करतो. तुम्ही सगळे उपनिषद ऐकत आहात. श्रुती वचन ऐकण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते अशा भाग्यवान साधकांना मी वंदन करतो. आणि आपण सगळे मिळून शांती मंत्र आणि उपनिषद याचा अभ्यास करूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज आपण
कठोपनिषद अध्याय पहिला, वल्ली दुसरी आणि मंत्र क्रमांक 16 आणि 17 यांचा अभ्यास करतो आहोत. आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत, कारण ओंकाराचं चिंतन आपल्याला श्रुती माऊली करवते आहे. रोज जेवायला मिळणं वेगळं आणि आपल्याच साठी पंचपक्वान्य केले असले की त्या पंचपक्वान्याचं सेवन आणि आपल्याच साठी केले ह्या आनंदाचं सेवन, या दोन गोष्टींचा दुग्ध शर्करा योग आज ओंकार उपासनेच्या निमित्तानं आपल्या समोर आलेला आहे. उपनिषद उपासना सांगत नाही, पण उपासनेच्या मागचं वर्म सांगतो. आणि वर्म लक्षात ठेवलं की उपासना सार्थकी लागते, आणि वर्म विसरलं तर कृतिशीलता होत राहते. म्हणून जी भाग्यवान मंडळी आहे 1400च्या वर, त्या सर्व भाग्यवान मंडळींना माझी विनंती आहे, मनापासून ओंकार ऐका. आणि ज्या लोकांची ओंकार साधना आहे त्यांच्यासाठी कठोपनिषदांनी थोडक्यामध्ये पण सगळं काही मांडलेलं आहे. ओंकाराची सविस्तर फोड आणि उहापो मांडुक्यामध्ये आहे, पण तरीही कठोने थोडक्यात पण इतके बारकावे सांगितले आहेत की उपासना करणाऱ्यांना ते बारकावे अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यांची साधना ब्रह्मरूपतेपर्यंत वाटचाली लगेच जाईल. म्हणून पहिले दोन्ही मंत्र वाचूया. एतद्देवाक्षरं ब्रह्म, एतद्देवाक्षरं परम, एतद्देवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्, एतत् आलंबनम श्रेष्ठत्, एतत् आलंबनम श्रेष्ठ, मेतत् आलंबनम परम, एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. मंत्र क्रमांक 16 आणि 17, पहिला अध्याय दुसरी वल्ली. फार सुंदर आणि सखोल चिंतनाला आज प्रारंभ होतो. मनापासून ऐकाल ना तर उद्धार इथेच आहे. एवढ्या दोन मंत्रांमधून उद्धाराची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. एवढ्या दोन उद्धाराची अष्टमहासिद्धीची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. एवढ्या दोन उद्धारातून एवढ्या दोन मंत्रातून उद्धाराची व्यवस्था आहे. एवढ्या दोन मंत्रातून अष्टमहासिद्धीची व्यवस्था आहे. एवढ्या दोन मंत्रातून तुम्हाला पाहिजे असलेलं जगातल्या सुखाची व्यवस्था आहे. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. 2 लाख रुपये महिन्याची व्यवस्था आहे. 2 कोटी रुपये महिन्याची व्यवस्था आहे. आणि कुबेराला मागे टाकून विष्णू रूप होण्याची पण व्यवस्था आहे. कोणती व्यवस्था तुम्हाला आवडेल हा चॉईस तुमच्या समोर आहे. म्हणून एतद्देवाक्षरं ब्रह्म, एतद्देवाक्षरं परम, एतद्देवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तस्. ज्याची जशी इच्छा असेल त्याला ते मिळतं. धर्म कल्याणाच्या दृष्टीने येणाऱ्यांची संख्या नेहमी कमी असते. जगातलं हवं असतं लोकांना. आणि जगातलं काय हवं असतं? ते हवं असतं ज्याच्या मागे जग लागतं.
त्यांना हे कळत नाही की हे मिळाल्यानंतर मी परमसुखाला प्राप्त होणार नाही आहे, मला अल्पस सुख मिळणार आहे. अमाप पैसा मिळाला, कोट्यावधी रुपये मिळाले, झालं का हो समाधान? शांतपणे निवांत बसले असते. पण ज्यांच्याकडे कोट्यावधी आहेत, नावे घेण्याची गरज नाही, त्यांना जगातला पहिला नंबर व्हावंसं वाटतं. मी पहिल्या नंबरचा कोट्याधीश व्हावंसं वाटतं. ज्यांच्याकडे संसाधन आहेत, त्यांना आपली कीर्ती व्हावीशी वाटते. ज्यांच्याकडे अल्पस आहे, त्यांना भरपूर मिळावंसं वाटतं. पण या तीनही प्राप्तीमध्ये परम समाधान नाही, हे कधीच लक्षात येत नाही. यदिच्छति तस्य तत्. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे, श्रुती माऊली म्हणजे आई आहे. श्रुती शब्दाचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या. ऋषी मुनी जेव्हा ध्यानस्थ होते, त्यावेळेला त्यांच्या कानामध्ये जे शब्द गुणगुणले गेले, ज्यांच्या अंतःकरणात जे शब्द सतत फिरले, ते त्यांनी जसेच्या तसे लिहून ठेवले. स्वतः करून काना मात्रा वेदांती न लावता जसं ऐकलं तसं तसं कागदावर उतरवलं, याला श्रुती असं म्हणतात. म्हणून उपनिषद श्रुती आहेत. आणि जे ऐकलं ते सांगितलेलं मग स्मरणात ठेवून लिहिलं, याला स्मृती असं म्हणतात. म्हणून उपनिषद श्रुती आहेत आणि भगवद्गीता स्मृती आहे. भगवद्गीतेला स्मृती असं म्हणतात, उपनिषदांना श्रुती असं म्हणतात. पण भगवद्गीता सांगणारे प्रत्यक्षच भगवंत आहेत. म्हणजे स्फुरलं, ऐकू आलं, असला प्रकार त्यात गृहीत धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने भगवंत त्या ठिकाणी असल्यामुळे भगवद्गीतेला श्रुतीचाही दर्जा आहे आणि स्मृती सुद्धा म्हटलं जातं. शास्त्रीय भगवद्गीता स्मृती आहे असं शंकराचार्य म्हणतात. आचार्यांनी म्हटलंय, त्यामुळे तिला स्मृती म्हणण्यात गैर नाही. पण भगवंताच्या श्रीमुखातून ती उद्गृत झाली असल्यामुळे, प्रसवली असल्यामुळे तिचा श्रुतीचाही दर्जा आहे. म्हणून भगवद्गीता श्रुती पण आहे आणि भगवद्गीता स्मृती पण आहे. मग आता जो मंत्र आहे, एतद् देवाक्षरम ब्रह्म, एतद् देवाक्षरम परम, एतद् देवाक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. याबरोबर ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स यान्ति परमाम गती. आई भगवद्गीतेने स्पष्ट सांगून दिलं की परम गती करता तू काय केलं पाहिजे. आणि अतिशय छोटीशी गोष्ट सांगितली, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण. त्या व्याहरण मध्ये मेघ आहे, लक्षात ठेवा. यामध्ये नुसतं उच्चारण अपेक्षित नाही आहे. ओम या एकाक्षर ब्रह्माचं उच्चारण करीत असताना व्याहरण मा मनुस्मरण, अर्थबोध असलेल्या माझे म्हणजे चिंतन कर. अर्थबोध असलेल्या माझे म्हणजे परमेश्वराचे तू चिंतन कर, असं भगवंत सांगत आहे. व्याहरण मा मनुस्मरण. या व्याकरण आणि मा मनुस्मरण मध्ये फार मोठी मेघ आहे, लक्षात ठेवा. पण दुसरं एक मोठी गोष्ट आपल्या समोर सांगितली, ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. आता ओम हे ब्रह्मच आहे. ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावायचं असेल तर व्याहरण आणि मग मा मनुस्मरण.
एकाक्षर ब्रह्माचं नुसतं उच्चारण करू नको, त्याच्या मागे असलेला अर्थबोध आणि त्या असलेला मीच चिंतन कर, म्हणजे देहत्याग करत असताना तू परमगतीला जाशील. कारण ओम हे अक्षर जर ब्रह्म आहे तर ओम हेच अविनाशी श्रेष्ठ तत्व आहे. मग त्या ओमला जाणले असताना, ओमला जाणल्यानंतर जो ज्याची इच्छा करेल त्याला ते मिळेल की नाही मिळणार? यो यदिच्छति तस्य तत्. एकदा राजा जंगलात गेला होता. शिकार करत असताना राजाच शिकार होणार होता, पण एका जंगली व्यक्तीला लक्षात आलं आणि त्यांनी धनुष्यातून तीर सोडला. तो त्या वाघाच्या छातीमध्ये गेला आणि राजाच्या अंगावर झेप घेणारा वाघ निपचित पडला. राजाच्या लक्षात आलं आपण गेलो होतो श्वापदाच्या शिकारीला आणि आपणच शिकार होत होतो. असं असताना या जंगली माणसाने माझा प्राण वाचवला. राजाने त्याला हातातली हिऱ्याची अंगठी काढून दिली. कोणती अंगठी दिली? हिऱ्याची. आणि सांगितलं तुला जे पाहिजे ते तू माग. ती अंगठी दारावर दाखवली की तुला आत येता येईल. ती अंगठी दिसली की मला आठवण येईल की मी तुला शब्द दिला होता, तू म्हणशील ते मिळेल. झालं. हा रानटी माणूस गेला आपल्या लोकांमध्ये, त्यांनी सांगितलं राजा भेटला होता ना असं म्हणाला. ते म्हणे खरंच मिळेल का? अरे मिळणार आहे रे बाबा. नाही नाही खरंच मिळेल का? मग बसले खाता खाता तंबाखू, तेवढ्यात चुना नव्हता. म्हणे जा राजाकडून मागून घेऊन ये, पाहू मिळेल का म्हणून. राजाकडे गेला. राजा म्हणला काय पाहिजे सांगा. तर म्हणे मला चुना पाहिजे. राजा हसला आणि दुधामध्ये भिजवलेला अनेक घट चुन्याचे राजाने त्याला देऊन दिले. ज्याला दुधामध्ये भिजवलं होतं ते चुन्याचे मडके घेऊन तो आला. पहा मिळाला की नाही. असा या ओम या शब्दानंतर, ओम याचं चिंतन करत असताना ब्रह्मस्वरूपापासून तर जगतातल्या क्षुल्लक वस्तूपर्यंत मधला टप्पा रिद्धी सिद्धी. ब्रह्मस्वरूप रिद्धी सिद्धी ते जगतातल्या क्षुल्लक वस्तू इथपर्यंत सगळं मिळू शकतं. आम्हाला चुना मागायचं आहे का हो? आम्हाला या जगतातलं ऐश्वर रिद्धी सिद्धी मागायचे आहेत का हो? सव्वाशेहून अधिक देशामध्ये फिरून आलेल्या माणसाची माझी भेट झाली मुंबईला, ठाण्याला. आणि ज्या वेळेला माझ्या हे लक्षात आलं की तो 1,200 देशाच्या वर्णनाशिवाय काही बोलतच नाही. दुसरं आपलं ऐकायला त्याला वेळ नाही. मी कसा 1,200हून अधिक देशांमध्ये फिरून आलो हे सांगण्याच धन्यता झाली. आज तू कुठे आहेस? आता तुझं काय आहे? काही ऐकत नाही. त्यामुळे सोबत असणारे बाकी जे पेन्शनर होते ते त्याला चुकवायचे, त्याची सोबत नको वाटायची. कारण प्रत्येक वेळा तो त्या 1,200 देशाहून त्यांचं कोणाचं ना कोणाचं वर्णन करत असे. जगाचं वर्णन कंटाळवाणं असतं, लक्षात ठेवा. जगात कोणतीही एक वस्तू अशी नाही की जी अखंड प्रिय असेल. अशी एक सुद्धा वस्तू नाही, लक्षात ठेवा. नुसता जर पैसा प्रिय असता तर पैशाला सोडून माणसाला झोप लागली नसती. नुसती जर सुंदर स्त्रीच प्रिय असती तर तिला सोडून झोप लागली नसती. नुसते पदार्थच प्रिय असते तर ते सोडून आपण आपलं जेवण थांबवलं नसतं. जगामध्ये एकही वस्तू अशी नाही की जिचा सतत 24 तास अव्याहत अखंड उपभोग घेता येईल. त्यापेक्षा झोप श्रेष्ठ वाटते.
आणि झोप तरी सर्वश्रेष्ठ आहे का? तर मग झोपूनच राहायचं. तर जाग येतो, नंतर झोपता येत नाही, म्हणून ती सुद्धा माझ्या हातात नाही. मग हातात असलेली एकमेव वस्तू आहे, त्याला म्हणतात ब्रह्मवस्तू. आणि त्या ब्रह्मवस्तूच्या प्राप्ती करता ओंकार. एतद्देवाक्षरम ब्रह्म, एतद्देवाक्षरम ब्रह्म, एतद्देवाक्षरम ब्रह्म, एतदेवाक्षरम परम. एक लक्षात ठेवा, मध्ये गीतेचा श्लोक आणि उपनिषदांचा श्लोक, कठोपनिषद आणि भगवद्गीता यांच्या मंत्रांमध्ये आणि श्लोकांमध्ये अनेक ठिकाणी साम्य आहे. खूप ठिकाणी तर चरणच्या चरण जशीच्या तशी आलेले आहेत. उपनिषद आणि भगवद्गीता याचा आम्ही तौलनिक अभ्यास म्हणून एक अभ्यास सत्र घेतलं होतं शिवगडला. आणि त्या अभ्यासामध्ये भगवद्गीतेतला श्लोक आणि उपनिषदांचा मंत्र याचं साम्य कसं आणि त्यांचं स्पष्टीकरण कसं, हाच आम्ही 4 दिवस अभ्यासाचा विषय ठेवला होता. त्यासाठी सगळी कठोपनिषदाची मंत्र घेतली होती, सगळी म्हणजे साम्य असलेली. पण साम्य असलेली सगळी घेता नाही आली आम्हाला, कारण 4 दिवस पूर्वी इतके मंत्र होते की मंत्र उरायचे, पण 4 दिवस आम्हाला पुरायचे नाही हो. मग ज्या वेळेला परमश्रेष्ठ तत्व मिळतं, त्यावेळेला क्षुल्लक जगतातली वस्तू मागावीशी वाटावी का हो? म्हणून एतद्देवाक्षरम ब्रह्म, एतद्देवाक्षरम परम, एतद्देवाक्षरम ज्ञात्वा व्याहरण मामनुस्मरण. व्याहरण मामनुस्मरण याच्यामध्ये हा ज्ञात्वा शब्द दडलाय, लक्षात ठेवा. भगवद्गीतेच्या या व्याहरण मामनुस्मरण मध्ये ज्ञात्वा शब्द लपलाय. आणि या प्रयाती असं जो प्रयत्न करतो, ज्ञात्वाशी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग देह सोडतो. या प्रयाती त्यजन देहम, जाणून घेऊन मग देह सोडतो. काय गंमत आहे हो. हा ज्ञात्वा कुठे कुठे दडलाय बघा याच्यामध्ये. म्हणून भगवद्गीता ही उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर छान कळते. म्हणून डॉक्टर काका सांगतात की पहिले भगवद्गीतेचा अभ्यास करा, कळेल. मग उपनिषदांचा अभ्यास करा, आणि उपनिषदांच्या अभ्यासानंतर भगवद्गीता जी कळेल ना, ती निधिध्यासनाला उपयुक्त ठरते. पहिले शब्दार्थच गोड वाटतात, पण मग त्याच्या जगण्याचं इंगित कळायला लागतं की ज्ञात्वा कुठे कुठे झिरपला आहे. व्याहरण मा मनुस्मरण या प्रयाती इथपर्यंत हा ज्ञात्वा शब्द भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये झिरपला आहे, पर्कोलेट झालेला आहे. या खोलीपर्यंत हा ज्ञात्वा शब्दाचा अर्थ आहे. एका दिवसात 2 मंत्र घेईन असं वाटलं, मंत्राचा प्रारंभच व्हायला अर्धा तास लागलाय. पण मला ओम सविस्तर घेण्याचा, त्यातल्या त्यात सगळे बारकावे सांगण्याचा प्रयत्न आहे. जे ओंकार साधना करणारे आहेत त्यांचं जीवन सफल व्हावं म्हणून जीव तोडून सांगतोय, लक्षात ठेवा. जयाचे होता उच्चारण, व्याहरण मामनुस्मरण. जयाचे होता उच्चारण, वस्तूचे होय स्फुरण. काकांची 90 नंबरची ओवी सुरू करतोय. कठोपनिषद काकांचं तुमच्या जवळ असेलच. सगळ्यांना शिवगडला सांगितलं होतं, उपनिषद सगळी विकत घ्या. ज्यांनी नसेल घेतली त्यांनी अजूनही शिवगडवरून किंवा नागपूरवरून काकांची सगळी उपनिषद बोलत. जयाचे होता उच्चारण, वस्तूचे होय स्फुरण. तो वाच्यची वाचक जाण, एक वस्तू यज्ञात्वा. इथं देवाक्षरम ज्ञात्वा या ज्ञात्वा बद्दल सांगतात आहे. ज्या शब्दाच्या म्हणजे ओमच्या उच्चारणाने आत्म्याचं स्फुरण होतं, तो शब्द वाचक आहे. आणि ती वस्तू म्हणजे आत्मा वाच्य आहे, हे तू जाण. पुन्हा सांगतो,
उशिरा जॉईन होणाऱ्यांना हे अवगत होणं अवघड आहे. जे नीलाताईंच्या शांती पाठापासून जॉईन होतात त्यांनाच काही शक्यता आहे समजण्याची. ओम समजणं ही साधारण गोष्ट नाही आणि ओम उमजणं परमभाग्याचं लक्षण. वाच्य आणि वाचक. ओमचा जेव्हा उच्चार केला जातो त्यावेळेला उच्चारातून आलेला जो ओम त्याला वाच्य असं म्हणतात. ओम 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 ओम. किंवा ओम म्हटल्यानंतर त्याच्या मागे जो घंटेचा निनाद आहे त्याच्या मागे जो घंटा गुणगुणते तो जो आवाज आहे ह्या आवाजाच्या नादी लागणारे जे आहे तेही वाच्याच्याच नादी आहेत लक्षात ठेवा. पुन्हा एकदा स्पष्ट करतो. ओम 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 असं म्हणणारे आणि ओम म्हणून त्याच्या मागे घंटेचा नाद ऐकणारे हे दोघही जण वाचकच आहेत लक्षात ठेवा. आणि ओम म्हणजे ब्रह्मस्वरूप ओम म्हणजे आत्मा त्याला वाच्य असं म्हणतात. वाच्याच्या मागे लागायचंय वाचकाच्या मागे लागायचं नाही. म्हणून मी किती वेळ ओम म्हणतो ह्या गोष्टी गौण आहेत. त्याच्या मागे असलेला जो वाच्य आहे ओम ब्रह्मस्वरूप हे वाच्य आहे त्या वाच्याच्या मागे लागायचं आहे. मागे लागायचं आहे म्हणजे पाठपुरावा करायचा आहे. पाठपुरावा करायचा आहे म्हणजे व्याहरण माम अनुस्मरण. गीता आणि उपनिषद एकत्र घेतोय बरं काय दोन्ही मंत्र. व्याहरण माम अनुस्मरण. व्याहरण याचं अनुसंधान करायचं. खरंच सांगतो आपल्या मनाने या गोष्टी होणार शक्यच नाहीये. हे गुरुमुखातून ऐकावं लागतं. रितसर रितसर श्री गुरु स्वीकारून नुसत्या मनाने स्वीकारून होत नाही. एकाने प्रश्न विचारला होता काकांना की मी दासबोधाला गुरु मानतो मग आता मला दासबोध माझे गुरु आहेत. काकांनी म्हटलं दासबोधांनी तुला शिष्य म्हणून स्वीकारलाय का. हा गुरूंनी मला शिष्य म्हणून स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे. मुलांनी कोणाला आई म्हणणं वेगळा भाग आहे पण तिने हा मुलगा आहे म्हटल्यानंतर प्रश्न शिल्लक राहत नाही लक्षात ठेवा. कारण त्याच्या उद्धाराची व्यवस्था आहे तिच्याजवळ. आई आहे ती त्याची. गुरुने स्वीकारलाय का प्रत्यक्ष. वन साइडेड चालत नाही आणि गुरूंकडून वन साइडेड नसतं. एतद् देवाक्षरम ब्रह्म एतद् देवाक्षरम परम. हे पद ओंकार आहे हे जाण. पुढे ते म्हणतात हे पद ओंकार जाण वाच्य वाच्यार्थ लक्षण तयाची संपूर्ण संपूर्ण जाणवणी घेई. याच संपूर्ण बारकावा तू समजून घ्याच. एतद् देवाक्षरम ब्रह्म परमेतत् देवाक्षरम परमच तयोही प्रतीकमेतत् क्षरम. आता शंकर भाष्याचा आपण या ठिकाणी काय करतो आहोत स्पष्टीकरण करतो. वाच्य आणि वाचक या दोन गोष्टींबद्दल आपण बघत होतो. हे बघत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे.
काय लक्षात आली पाहिजे, मी वाच्याच्या मागे आहे की वाचकाच्या मागे आहे. ज्या वेळेला मी म्हणत असतो, कोणत्याही पद्धतीने म्हणा, ओमला अनेक प्रकारे म्हणतायत. खर्ज लावून सुद्धा ओम म्हणतात. खर्ज कोणाला म्हणतात? संगीताचा अभ्यास केला त्याला माहिती. काही लोकांना बेंबीच्या देठापासून म्हटला गेला तो खर्ज आहे असा त्याचा अर्थ काढतात. कोणी त्याचा कसा अर्थ काढायचा हा भाग नाही, माझा आत्ता समजावून सांगण्याचा भाग आहे. तरीही तो वाचक आहे, वाच्य नाही. खर्ज असला तरीही वाच्य नाही, वाचक आहे. एक देवाक्षरम ब्रह्मा परमे तो वाक्षरम परमच तयोर्हि प्रतीक अक्षरम. मग वाच्य आणि वाचक, मंद्र सप्तक म्हणजे खर्ज असं आता मेसेज केलाय अनिता देशपांडेंनी. पण तरीही तो वाचक झाला, वाच्य होत नाही. वाच्य कोणतं होतं? वाच्य कशाला म्हणतात? आत्मा चिंतन ज्या ठिकाणी होतं त्या चिंतनाशी ज्या वेळेला आपण तद्रूप व्हायला जातो तेव्हा ते वाच्य असतं. सहसा गायन करणारे जे असतात ते स्वरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात आणि स्वरांशी एकरूप होण्याच्या प्रयत्नामध्ये आनंद आहे, पण ब्रह्मानंदे विद्यानंद आहे. ब्रह्मानंदे ब्रह्मानंद हा नाही. टीव्हीवर कार्यक्रम होतो स्वरांचा आणि मग तिथे बंगाली गाणं म्हटलं तरी चालतं, गुजराती गाणं म्हटलं तरी चालतं, तामिळ गाणं म्हटलं तरी चालतं, तरीही ते लोक ते ऐकत असतात. ऐकत असताना ते लोक गाणं ऐकत नाही, ते लोक गाण्यांचा अर्थही पाहत नाही, ते स्वरांना ताडतात, स्वरांना टिपतात. गायक हा सारे गम पद निसा या स्वरांमध्ये वावरत असतो आणि वाच्य हा स्वरातीत आहे, स्वरांमध्ये जो आहे तो वाचक आहे, लक्षात ठेवा. आता गायकांना हे आवडेल की नाही मला माहिती नाही, पण ब्रह्मस्वरूप होण्यासाठी तुम्हाला वाच्याशी एकरूप व्हावं लागतं आणि वाचक ज्या वेळेला स्थिरावतो, म्हणून अनुर्वाच्य शब्द वापरला आहे. तिथे वाचक नाही आहे, तिथे फक्त वाच्य आहे आणि वाच्य आहे हे सांगणार पण नाही, म्हणून अनुर्वाच्य आहे. म्हणून जीव जीवत्वानी शिल्लक नसून तो ब्रह्मरूप होतो. म्हणून संगीत गात असताना अतिशय आनंद मिळतो, पण तो ब्रह्मरूपतेच्या आनंदाला जात नाही, कारण गाणं थांबलं की ब्रह्मरूपता थांबते आणि असं ब्रह्मरूपता नाही, ती अखंडित आहे. म्हणून आज शंकराचार्यांनी त्याचं आणखीन स्पष्ट केलं की हे अक्षर अपरब्रह्म आहे. परब्रह्म सुद्धा वेगळं आणि अपरब्रह्म वेगळं. अपर शब्दाचा अर्थ निकृष्ट असा होतो शबल समर्थांच्या भाषेत. समर्थांनी सुंदर शब्द वापरलाय शबल, आणि दुसरा शब्द आहे शुद्ध. शंकराचार्यांनी शब्द वापरला आहे अपर आणि दुसरा शब्द वापरला पर. अपर ब्रह्म, शबल ब्रह्म, शुद्ध ब्रह्म. यामध्ये शबल ब्रह्मामध्ये किंवा अपर ब्रह्मामध्ये रमण्याची शक्यता 99% असते. हे अक्षर या दोन्हीचं प्रतीक आहे, हे ओंकाराचं वैशिष्ट्य आहे. ओंकार अपरब्रह्माचं प्रतीक आहे आणि परब्रह्माचं सुद्धा प्रतीक आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे पद ओंकार गाणं वाच्य लक्षार्थ लक्षण. वाचकाने वाच्याचा लक्षार्थ संपूर्ण ध्यानात घेतला पाहिजे. तयाची खूण संपूर्ण जाणून घे, आता जाणून घे. नुसतं म्हणू नको, म्हणेपर्यंत तो वाचकच आहे, लक्षात ठेवा.
किती चांगला म्हणून केवढे सुरत म्हणून. ते अपरब्रह्म आहे, ते वाचक आहे, परब्रह्म नव्हे. म्हणून ओम 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 म्हणून जी ओंकाराची साधना करतात ते अपर ब्रह्माला, निकृष्ट ब्रह्माला, शबल ब्रह्माला प्राप्त होतात. परब्रह्माची प्राप्ती होत नाही. किती कठीण आहे हो. आम्ही काय समजतो आणि शंकर भाष्य काय म्हणताय. आणि शंकर भाष्य म्हणजे सुप्रीम कोर्ट, लक्षात ठेवा. त्याच्यावर बोलायचं नसतं. शंकराचार्यांच्या भाष्याच्या पलीकडे श्रेष्ठ काही नाही, लक्षात ठेवा. ओम हे अक्षर अपर ब्रह्माचं आणि परब्रह्माचं दोन्हीच प्रतीक आहे. म्हणून परब्रह्माचं ते साधनही आहे. मग यो यदिच्छसी तस्य तत्. ज्याला जे करायचंय त्यांनी ते करावं. पुन्हा उपनिषद अट्टहास करत नाही तर मी कशाला अट्टहास करू. नाही हो, तुम्ही हे म्हणणं सोडून द्या. नाही, शिष्यांना सांगणं वेगळा भाग आहे, गुरूंची ती जबाबदारी आहे. पण सगळ्यांवर ते थोपणं बरोबर नाही. त्यामुळे गायकांनी काय करावं. ते म्हणतील आम्हाला आमचे गायन गुरूंनी सांगितलंय, तो तुमचा प्रश्न आहे. ते आध्यात्मिक गुरु नव्हे. म्हणून ब्रह्म नादातीत आहे. नाद ब्रह्म हा शब्द जो आहे ना, हा फसवा शब्द आहे. आणि हे काकांच्या तोंडून ऐकलंय मी, लक्षात ठेवा. दुसरी तिसरी कडून ऐकलेलं नाही. हा फसवा शब्द आहे. ते ब्रह्म नव्हे. जोपर्यंत नाद आहे तोपर्यंत दोन आहेत. टाळी नाद, दोन शिवाय नाद तयार होत नाही. एका ठिकाणून निघणे आणि दुसऱ्या ठिकाणी आदळणे. मग टाळू असो, जिव्हा असो, औष्ट असो, कुठून तरी निघणे आणि कुठून तरी आदळणे, त्याशिवाय नाद तयार होत नाही. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत ब्रह्म असू शकत नाही. म्हणून नाद ब्रह्म हा शब्द अद्वैताच सिद्ध होत नाही. हा द्वैतापर्यंतच आहे. हा आनंद आहे त्याच्यात, पण परमानंद नाही त्याच्यामध्ये. नाही, परमानंद नाही. मी या ठिकाणी यासाठी सांगतोय की संगीताचे उपासना करणारे आणि संगीतांच्या परीक्षा देऊन समोर जाणारे ह्यात पण आहेत, त्यांची मला आठवण पण आहे. त्या साधकांची मला आठवण आहे, लक्षात ठेव. आणि ओंकार ही उपासना करणाऱ्या साधकांची सुद्धा मी या ठिकाणी आठवण ठेवून हा मंत्र घेतो आहे. म्हणून ओंकार हे साधन आहे, ओंकार हेच साध्य सुद्धा आहे. ओंकार कुठपर्यंत साधन आहे. जोपर्यंत तो सगुणाचा उच्चारण आहे तोपर्यंत ओंकार हे साधन आहे. ज्या दिवशी तो निर्गुण प्रवेश करतो तेव्हा तो साध्य आहे, लक्षात ठेवा. ओंकाराने सगुण ब्रह्माची प्राप्ती होते. ओंकाराने निर्गुण ब्रह्मरूप येतो. सगुण ब्रह्म प्राप्त करणं याला अपर ब्रह्माची प्राप्ती असं म्हणतात. निर्गुण ब्रह्म याला परब्रह्माची प्राप्ती असं म्हणतात. परब्रह्माची प्राप्ती असा शब्द नसतो, म्हणून त्याला परब्रह्म रूप असं म्हणतात. आम्हाला प्राप्तीची भाषा समजते, म्हणून सगुण ब्रह्माची प्राप्ती आणि निर्गुण ब्रह्माची प्राप्ती असं म्हणावं लागतं. सगुण ब्रह्माची प्राप्ती म्हणजे अपर ब्रह्म, निर्गुण ब्रह्माची प्राप्ती म्हणजे निर्गुण रूपता, नित्य प्राप्ताची प्राप्ती. आचार्य भाष्यामध्ये आचार्य म्हणतात परम चेत ज्ञातव्यम, अपरम चेत प्राप्तव्यम. जी ती ज्ञातव्य आहे आणि जे अपर ते प्राप्तव्य आहे. हा पहिल्या श्लोकाचं विश्लेषणच पूर्ण होईल की नाही सांगू शकत नाही. आपल्याला वेळेचं बंधन नाही आणि तसं मी कधी ठेवलं पण नाही अभ्यासामध्ये. परब्रह्म आणि अपर ब्रह्माला प्राप्तव्यम
असं भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी का लिहिलं? परम चेत ज्ञातव्यम, अपरम चेत प्राप्तव्यम. काय हो, अभ्यास केल्याशिवाय आणि चिंतन केल्याशिवाय या गोष्टी कळत नाहीत. ज्ञानामध्ये एवढं किचकट आहे असं तुम्हाला वाटत असेल, भक्तीमध्ये सुद्धा हेच बारकावे आहेत जे ज्ञानामध्ये आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये यज्ञत्वा युक्तो भवती मत्तो भवती आत्मा रामो भवती. आणि यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. इकडे लब्ध्वा म्हटल्याबरोबर नारद भक्ती सूत्राने सिद्धत्व सांगितलं आणि या ज्ञात्वामध्ये आत्मा रामो भवती सांगितलं. प्राप्तव्य आणि ज्ञातव्य यातला फरक भक्ती सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. आम्ही अभ्यास केला तर ना, भक्ती ती सोपी आहे असं आम्हाला वाटतं. नाही नाही नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडेल तो वनमाली विरळा शूर. शास्त्र पद्धतीने जेव्हा भक्ती केल्या जाते त्यावेळेला सुळावरची पोळी घेण्यासारखं आहे, लक्षात ठेवा. सूळ कळतं तुम्हाला? पूर्वीच्या काळी सुळावर देत असत, त्यानंतर मरण ओढवायचं. अहंकाराचं संपूर्ण मरण झाल्याशिवाय भक्ती होत नाही हो. शरणागती हा भक्तीचा पाया आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. आम्हाला भक्ती सोपी वाटते, म्हणजे जशी करायला पाहिजे तशी आम्ही करत नाही, म्हणून आम्हाला ती सोपी वाटते. 6 वर्षाची मुलगी म्हणते की मी स्वयंपाक करते, स्वयंपाक करणं खूप सोपं आहे. सगळेजण हसतात आणि म्हणतात कशी काय तू स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करणं कसं सोपं आहे, सांग बरं. सांग बरं, पोळ्या करून दाखव, सांग भात करून दाखव. ती म्हणते त्याच्यात काय आहे? पोहे घ्यायचे, पोळपाटावर लाटायचे, झाली पोळी. मुरमुरे घ्यायचे, भांड्यात टाकायचे, कुकरवर ठेवायचे, झाला भात. म्हणजे पोह्याची पोळी आणि मुरमुऱ्याचा भात हा स्वयंपाक खरंच सोपा आहे. मग सगळे तिथं कौतुकाने हसतात. तसं आम्ही म्हणतो, मंदिरात गेलं, उपवास केला, तापास केला, ओम 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 म्हटलं, झालं, भक्ती जमली. मरण समय एवढं झालं की काम झालं नाही. ओंकार हा सर्वश्रेष्ठ आहे, यात जरा सुद्धा शंका नाही. इवन आचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की ओंकार स्वरूप साधना ही ब्रह्म प्राप्तीच्या स्वरूपात उपलब्ध असलेले सर्व आनंदांपेक्षा श्रेष्ठ आहे, गायत्री मंत्रांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आचार्य भाष्य लक्षात ठेवा. एकाक्षर मंत्र एवढा श्रेष्ठ आहे. ओंकाराष्टथ चैव. ओंकार हा मंगल आहे. ओंकार हा वाचक आहे. ओंकार हा वाचक आहे. ओंकार हा वाच्य आहे. ओंकार हेच ब्रह्म आहे. एतद एवाक्षरम ब्रह्म. एक एव ब्रह्म आहे, हेच ब्रह्म आहे हो. चला, थोडस ज्ञातव्य आणि प्राप्तव्य या संबंधी थोडं सांगूया. ज्ञातव्य शब्दाचा अर्थ ब्रह्म स्वरूपाचे ज्ञान, परमचेत ज्ञातव्यम, अपरम चेत प्राप्तव्यम. आता ज्ञातव्य मध्ये ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपता, आणि प्राप्तव्यम मध्ये अपर ब्रह्माची उपासना, सगुण ओंकाराची उपासना. तुम्ही म्हणाल सगुण कसं म्हणतात? राम कृष्ण विष्णू हे सगुण देवता आहेत, ओंकार सगुण कसा आहे? ओंकार हे अक्षर सगुण आहे, लक्षात ठेवा. आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान परवाच कन्याकुमारीला होते. त्या ठिकाणी
ध्यान मंडपम मध्ये त्यांनी ध्यान साधना केली, त्यावेळेला समोर ओंकार होता पोपटी रंगाचा. ज्यांनी टीव्ही पाहिला असेल त्यांना कळेल, ज्यांनी प्रत्यक्ष कन्याकुमारी पाहिली असेल त्यांना त्या ओंकाराचा आनंद कळेल. टीव्हीवर सुद्धा तो किती सुंदर होता, प्रत्यक्ष त्या ध्यान मंडपम मधला ओंकार, लोक वेडे होतात एवढा सुंदर आहे. पण तो सगुण उपासना आहे, त्याला सगुण ओंकार असं म्हणतात. सगुण हे निकृष्ट आहे असं समजू नका, सगुण हे श्रेष्ठ आहे, पण निर्गुण परम श्रेष्ठ आहे. सगुण ओंकारची उपासना करावी लागते, मग त्याची ओढ करावी लागते चिंतनासाठी. कशी? अ म्हणजे काय, उ म्हणजे काय, म म्हणजे काय, अर्धमातृका म्हणजे काय आणि बिंदू म्हणजे काय. मांडुक्य उपनिषद सुरू झालं बरं का या ठिकाणी. मांडुक्य उपनिषदाचा अभ्यास ओंकाराचा परिपूर्ण अभ्यास आहे. अ म्हणजे जागृती, उ म्हणजे सुषुप्ती, अ म्हणजे जागृती, उ म्हणजे स्वप्न, म म्हणजे सुषुप्ती, अ उ म अर्धमातृका, आणि बिंदू म्हणजे साक्षी. आता ही अर्धमातृका म्हणजे काय आहे? ही तुर्य आहे. आणि बिंदू म्हणजे काय आहे? तो साक्षी आहे. अहम साक्षी ती यो नित्या. ओंकाराची फोड केली, ओंकाराची उपासना, नुसतं अ ची उपासना केली तर काय प्राप्ती होते लिहिलेलं आहे. आणि पानन पान लिहिलेलं आहे. उ अ उ ऊ ची उपासना केल्याने काय प्राप्ती होते, म ची उपासना केल्याने काय प्राप्ती होते, अर्धमातृकेची उपासना केल्याने काय प्राप्ती होते, साक्षीवर लक्ष केंद्रित केलं बिंदूवर तर काय मिळतं, याचे वेगवेगळे फळ मिळतात. पण पूर्ण ओंकाराचं फळ ब्रह्मस्वरूपता आहे, त्याची उपासना करावी लागते. म्हणून त्याला अपर ब्रह्म असं म्हणतात, त्याला सगुण ब्रह्म असं म्हणतात. आणि शास्त्र सांगतं जे सगुण तेच निर्गुण. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून सगुण ओंकार जो आहे, आदरणीय पंतप्रधान ज्यांच्या उपासनेने प्रारंभ केला कन्याकुमारीला, आणि मग ज्या वेळेला समाधीस्थ झाले, तुम्हाला कसं माहित होते समाधीस्थ झाले म्हणून? 45 दिवस अव्याहत सभा घेऊन वन भटकून लोकांना मी काय केलं हे समजावून सांगितल्यानंतर डोक्यामध्ये असलेला कल्लोळ क्षणभरामध्ये ज्याला फेकून द्यावासा वाटतो, तो माणूस निश्चितच समाधीस्थ असू शकतो. छत्रपती शिवरायानंतर एवढे श्रेष्ठ व्यक्ती मोदीच आहेत. एक अनादि मी अनंत मी आहे बरं का मध्ये, वि दा सावरकर. असो, आपला विषय अपर ब्रह्म काय आणि परब्रह्म काय आहे हा आहे. नाही तर मग आणखीन काही नावं शोधायचा प्रयत्न कराल आणि अपर आणि पर, ज्ञातव्य आणि प्राप्तव्य या विषयामध्ये शिरायचं हरवून जाल. अपर ब्रह्माची प्राप्ती याला हिरण्यगर्भ अवस्था असं म्हणतात. आणि ही हिरण्यगर्भाची अवस्था माणसाला सिद्धीपर्यंत घेऊन जाते, चमत्कार करण्यापर्यंत घेऊन जाते. पण अकुर सगुण ब्रह्माच्या प्राप्तीतून हे होतं, लक्षात ठेवा. तया सगुणाची दर्शने नाना सिद्धी प्रलोभने शेखी हिरण्यगर्भ लागणे नियोजिले. 96 नंबरची ओवी आहे काकांची. तया सगुणाची दर्शने नाना सिद्धी प्रलोभने शेखी हिरण्यगर्भ लाभणे नियोजिले. इथे सिद्धीमध्ये अडकतो.
हिरण्य गर्भाच्या पलीकडे त्याची वाटचाल होत नाही. इथे श्रेयस प्रेयस असा अर्थ नाही घेता येणार. मला प्रश्न विचारला आहे व्हॉट्सअप SMS करून, श्रेयस प्रेयस असा अर्थ या ठिकाणी घेता येणार नाही. याचं कारण असं की सगुणाच्या आधारानेच निर्गुण घ्यायचा आहे. सगुणही श्रेयसच आहे, निर्गुणही श्रेयसच आहे, पण तिथे थांबता कामा नये. कुणाला असे प्रश्न विचारायचे असतील ना, कमी शब्दांमध्ये विचाराचं वाचन करता येतं. मोठ्या ओळी लिहिल्यानं तेवढं वाचनच होत नाही, ते लगेच डिसॅपिअर होऊन जात. हे वाचता आलं कमी शब्दांमध्ये असल्यामुळे, म्हणून उत्तर देता आलं मला. थोडक्यात असला तेवढं वाचन होतं, नाही तर तो डिसॅपिअर होतो SMS. म्हणून सगुण अपर ब्रह्म आहे, पण ब्रह्म आहे लक्षात ठेवा. अपर असलं तरी ब्रह्म आहे आणि निर्गुण परब्रह्म आहे. म्हणून व्यावहारिक ज्ञान हे बुद्धीने प्राप्त होतं, कर्माने कळतं, प्रयत्नाने कळतं, साधनेने होतं. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान नित्य प्राप्त असल्यामुळे काही केल्याने ते होत नसतं, ते आहेच. आणि म्हणून परमचेत ज्ञातव्यम म्हटलंय शंकराचार्यांनी, आणि इकडे प्राप्तव्यम म्हटलंय. ज्ञातव्यम मध्ये प्राप्तस्य प्राप्ती आहे, जे आहे तेच मिळालेलं आहे. कळताय का? सिंहाचा छावा म्हणजे पिल्लू, मुळातच सिंह आहे. त्यामुळे मोठं झाल्यानंतर त्याला मी सिंह आहे हे कळणं विशेष नाही आहे. तो आहे सिंह, पण मेंढ्याच्या कळपातच राहिला तर मी सिंह आहे कळायचं राहून जाईल. म्हणून जे सगुण आहे त्या सगुणाच्या स्तरावर ओंकार राहता उपयोगी नाही. म्हणून प्राप्तव्यंवर थांबू नका, नुसत्या साधना आणि उपासनेवर थांबू नका. ब्रह्मस्वरूपाकार हे महत्वाचं आहे. याला जाणणं असं म्हणतात, याला ज्ञातव्य असं म्हणतात, याला नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. म्हणतात ब्रह्म विमल गुण जीवा शबुलची प्रचिती, तया दोहींची सुसंगती ओंकार रूप. ब्रह्म विमल आहे, ब्रह्म शुद्ध आहे. म्हणून जीवाला सगुण ओंकाराची प्रचिती येते, म्हणजे त्या ओंकारामध्ये तो रमतो, त्या नाद ब्रह्मामध्ये तो स्वतःला हरवतो. नाद ब्रह्म शब्द तो वापरतो, शास्त्र म्हणत नाही. खूप रमतो, इतका रमतो की त्याला वाटतं हीच ब्रह्म प्राप्ती आहे, पण नाही, ऋषी मुनी त्याला नाही असं म्हणतात. जीवा शबलाची प्रचिती, अशा दोहीची सुसंगती ओंकार रूप. ओंकार सगुण ब्रह्म पण आहे, ओंकार निर्गुण ब्रह्म पण आहे, आणि सगुण ब्रह्म असल्यामुळे इथे प्रेयस नाहीच, श्रेयस आहे. पण श्रेयस असताना त्याच्या दैहिक आनंद जेव्हा मिळतो त्याच्यात तो रमतो आणि रंगतो. आणि म्हणून शब्द आहे एत देवाक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. डोळा दृश्य बघण्याचं प्रमाण साधन आहे, पण त्या डोळ्याच्या मागे मन जोडलेलं आहे. ते मन आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. कान नाद ऐकण्याचं प्रमाण साधन आहे, पण त्याच्या मागे मन जोडलेलं आहे. ते मन आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. नाक गंध घेण्याचं प्रमाण साधन आहे, त्याच्या मागे मन जोडलेलं आहे. त्वचा स्पर्श करण्याचं प्रमाण साधन आहे, त्याच्या मागे मन जोडलेलं आहे. याप्रमाणे पाचही ज्ञानेंद्रिय, डोळा, कान, नाक, त्वचा आणि जिव्हा, चव देण्याचं प्रमाण साधन आहे, पण त्याच्या मागे मन जोडलेलं आहे. ते मन आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. इथून ज्ञात्वा शब्द सुरू होतो, आणि त्याच्या आधीपर्यंत प्राप्तव्य शब्द सुरू होतो. आणि असा मणिराम
काय शब्द वापरला? असा जो मनीराम हा एकच आहे. हा मनीराम कधी सुखी असतो, कधी दुःखी असतो, पण तो इंद्रिय आणि विषयाच्या संघातामध्ये रमलेला असल्यामुळे हा मनीराम सुखी दुःखी होतो, आनंद रूप होत नाही. आनंद रूप होण्यासाठी अक्षर ब्रह्मामध्ये जावं लागेल. अक्षर ब्रह्म म्हणजे संपणाऱ्या आनंदात मनीरामला ठेवून होणार नाही. मनीराम म्हणजे मन. आणि म्हणून ते क्षर ब्रह्म अक्षर ब्रह्माच्या स्वरूपाचं आहे, अतीत आहे. आता 15व्या अध्यायातला अक्षर शब्द या ठिकाणी घेऊ नका, कारण मग तिथे उत्तम शब्द वापरावा लागतो. इथे अक्षर तर उत्तम शब्दाच्या उंचीचा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या क्षर अक्षराच्या अतीत परमात्म्याला जाणलं की सगळं संकल्प पूर्ण होतात. संकल्पच उरत नाही, संकल्पातीत होतो. असा जो तो मी मनीरामच्या अतीत झालो, तो मी. आणि म्हणून एतद्देवाक्षरम ब्रह्म, एतद्देवाक्षरम परम, एतद्देवाक्षरम ज्ञात्वा. हे जाणून घेऊन ओंकाराची उपासना करा. उपासनेतून म्हणजे प्राप्तव्यातून ज्ञातव्यापर्यंत वाटचाल करायची आहे. ब्रह्मस्वरूपत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. नाहीतर परमगती सर्वश्रेष्ठ गतीला कसा जाईल, पण उत्तम गती तर मिळतेच नुसत्या उच्चारणाने सुद्धा. हो, पण ब्रह्म होण्यासाठी ज्ञात्वा, आणि ज्ञात्वासाठी परमचेत ज्ञातव्यम, नुसतं प्राप्तव्यम करून होणार नाही. अशा पद्धतीने आज आपण थोडासा प्रयत्न केला आहे सांगण्याचा. मन इतकं रमतं आणि असं वाटतं की काय सांगावं आणि किती सांगावं. घड्याळ परवानगी देत नाही. वेळ जपली पाहिजे, वेळ पाळली पाहिजे. बोलणाऱ्याने सुद्धा शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे. शिस्त हा परमार्थ साधनाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. ही शिस्त मी आज पाळली, तशीच उद्या पण पाळेन. त्यामुळे निकालांच्या मोहात जाऊ नका. 8 वाजता मी संपवेन, एखाद 2 मिनिटाचा फरक पडला तर असं बाळगू नका फार, पण 8:15 8:30 होणार नाही. त्यामुळे उद्या सुद्धा टीव्हीच्या मोहात न जाता ओंकाराच्या चिंतनासाठी स्वतःला झोकून द्या. नीलाताईंच्या शांतीपाठापासून. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. डॉक्टर साहेब नमस्कार.